खडी क्रशर बंद करा, पर्यावरण वाचवाचा निर्धार. हलकर्णीत प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात शेतकऱ्यांचं जनावरांसह उपोषण. उद्यापासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा. हलकर्णी तालुका गडिंग्लज येथे खडी क्रशर विरोधात शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. खडी क्रशर बंद कृती समितीच्या वतीने खडी क्रशर बंद करा, पर्यावरण वाचवा या मागणीसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. हलकर्णी बसस्थानक परिसरात मोठ्या झाडांच्या सावलीत जनावरांसह शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण महामंडळ कोल्हापूर आणि खनिकर्म अधिकारी कोल्हापूर यांना या आधीच कारवाईसाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र आज तागायत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. गेल्या काही महिन्यापासून चंदनकुड हलकर्णी परिसरात 7 बेकायदेशीर खडी क्रशर अहोरात्र सुरू असून त्यामुळे शेतजमीन, विहिरी, कूपनलिका यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. ब्लास्टिंगच्या आवाजाने जनावरांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीमुळे शेतीचे नुकसान तर झालेच, पण पाण्याची पातळीही झपाट्याने घसरली आहे. मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी 2 दिवस ग्रामपंचायती कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले होते. त्यानंतर प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी घटनास्थळी पाहणी केली होती आणि तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून क्रशरधारकांना बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर काही काळासाठी आंदोलन थांबवण्यात आले होते. मात्र पुन्हा कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे आता कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, उत्तम खानापुरे, बाळू धनगर, शेखर देसाई यांच्यासह आंदोलकांनी उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांनी उद्यापासून जनावरांसह आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.